भारत माता की आवाज महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत पोहोचवायचा आहे। भारत विरोधी भाष्य करणाऱ्या नेत्यांच्या कानात हा गडचिरोलीचा आवाज पोहोचवण्याचं काम करायचं आहे। भारत माता की हात वरती करून केला तर अजून जास्त उत्साह येतो। भारत माता की या मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते व भावी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, ज्यांचं आता आपण ऊर्जावान भाषण ऐकलं आणि हिंमत एवढी की आता सरकार नसतानाही पुढच्या 5 वर्ष कनेक्शन कापल्या जाणार नाही असं वचन देणारे आमचे मित्र श्री चंद्रशेखर बावनकुळेजी, लोकप्रिय खासदार श्री अशोक नेतेजी, लोकप्रिय आमदार देवराव होळीजी, आरमोरी विधानसभेचे कप्तान श्री कृष्णाजी गजबे, चिमूर विधानसभेचे कर्णधार कीर्तिकुमार भांगडिया, माजी पालकमंत्री अमरेश महाराज आत्राम जी, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर जी, माजी आमदार श्री अतुलजी देशकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किशनजी नागदेवे, जिल्ह्याचे महासचिव गोविंद सारडाजी, रवींद्र ओल्लागवारजी, प्रमोद पिपरेजी, प्रशांत वाघरेजी, ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेते बाबूराव कोहेजी, प्रकाश सावकार पोरेड्डीवारजी, माजी नगरपालिका अध्यक्ष योगिताताई पिपरे, शहर भाजपाचे आमचे अध्यक्ष श्री मुक्तेश्वरजी, मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व सेवाभावी नेते पदाधिकारी व या गर्मीमध्ये या सरकारला गडचिरोलीचा करंट देण्यासाठी, झटका देण्यासाठी उपस्थित माझ्या सर्व या गडचिरोली जिल्ह्यातील देशभक्त बांधवांनो, माता भगिनींनो, आम्ही सर्वजण महाआक्रोश यात्रेमध्ये एकत्र आलो आहे। सरकारला इशारा देण्यासाठी आलो आहे, सरकारला खबरदार करण्यासाठी आलो आहे, या बेईमान सरकारला सांगण्यासाठी आलो है, तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। या महाराष्ट्राच्या जनतेने 24 ऑक्टोबर 2019 ला या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य शेतकरी शेतमजुराच्या चेहऱ्यावर आनंद आणि त्याच्या घरी समाधान निर्माण व्हावं यासाठी 161 विधानसभा सदस्यांच्या बाजूनी विजयाचा कौल दिला की पुन्हा एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील। गडचिरोली असेल की कोल्हापूर असेल, चांदा असेल की बांदा असेल, या महाराष्ट्राच्या जनतेच्या सुखाचे दिवस यावे म्हणून 161 विधानसभेत भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ओरिजिनल शिवसेनेला मतदान केलं। पण या महाराष्ट्राच्या जनतेच्या दुर्दैव आडवालं की आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी काम करणारं सरकार असायचं। या राज्यामध्ये पक्ष कोणताही असेल पण कृषी प्रधान व्यवस्थेला पुढे नेणारे मुख्यमंत्री असायचे असं पहिल्यांदा घडत होतं। 1 मे 1960 नंतर कृषी प्रधान अर्थव्यवस्थेला पुढे नेणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या ऐवजी खुर्ची प्रधान व्यवस्थेचं महत्व वाढवणारे मुख्यमंत्री आले
आणि सहज लोकांच्या हृदयातून निघायला सुरुवात झाली, उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. काय घोषणा झाल्या? भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना देवेंद्रजीच्या नेतृत्वात एक नसती गडचिरोलीच्या विकासाची थांबत नव्हती. महाराष्ट्राचा तो कोल्हापूर असेल की महाराष्ट्राचा मराठवाड्याचा जिल्हा असेल, विकासासाठी 24 तास आम्ही काम करायचो. कारण भारतीय जनता पार्टीचा विचार नेहमी तेरा वैभव अमर रहे मा हम दिन चार रहे ना रहे. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी जियेचाच कामी, पडो देह माझा सदा तीनमय मी. अरे भारत माता की जय म्हणताना भारत मातेची जय होण्याची कृती. तुम्हाला आम्ही आज सहकार्य मागायला आलोय, आशीर्वाद मागायला आलोय, संघर्षामध्ये साथ मागायला आलोय की आज या महाराष्ट्रात लोक त्राही करताय. जनतेच्या मनात आक्रोश आहे, कष्ट आहे, दुःख आहे, वेदना आहे. या विरुद्ध गडचिरोलीच्या या मैदानात देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये हा शंखनाद आहे, एल्गार आहे. या अजब सरकार की गजब कहानी, या सरकारच्या विरुद्ध ही सुरुवात आहे चले जाओ म्हणण्याची. पण ही सुरुवात तुमच्यापासून करताना अपेक्षा आहे की गडचिरोलीचं वातावरण हे प्रदूषण मुक्त आहे, 70% जंगल आहे, हा सात्विक पराक्रमी वाघाचं काळीज असणाऱ्यांचा प्रदेश आहे. सुरुवात गडचिरोली पासून माननीय देवेंद्रजींनी केली आहे. जबाबदारी आपल्यावर आहे. गावागावाच्या जनाच्या मनापर्यंत हा आक्रोश आपल्याला पोहोचवायचा आहे आणि या गरम प्रदेशाच्या जनतेच्या गरमीत या सरकारचं डोकं ठिकाणावर आणायचं आहे. अरे वैधानिक विकास मंडळ होतं आमचं कवच कुंडल, एका झटक्यात काढून घेत का? आज 371 कवच कुंडल निघालं. परिणाम काय झाला? आज आमचा जो संरक्षित निधी होता, जो हमखास आमच्या विकासाला निधी मिळायचा, आता त्याची शाश्वती राहिली नाही. अरे आम्ही दया मागत नाही, सहानुभूती मागत नाही, लाचारी मागत नाही. आम्ही काय म्हणतो, गडचिरोलीचे लोक आम्हाला संधी द्या. या संधीचं सोनं करण्याची ताकद ही आमच्या मनगटात आहे. पण तुम्ही आमचे वैधानिक विकास मंडळ रद्द करून हातपाय बांधले. हा धान उत्पादक प्रदेश आहे. माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात 5 वर्ष धानाला बोनस दिला, 5 वर्ष. पण या सूडबुद्धीनी वागणाऱ्या, दृष्टबुद्धीनी वागणाऱ्या, अरे कौरवानी सुद्धा या सरकारचे निर्णय बघितले तर कौरव, दुर्योधन, दुःशासन सुद्धा म्हणेल की रिश्ते में ये हमारे बाप लगते हैं. धानाचा बोनस दिला नाही. आणि विधानसभेत जेव्हा आम्ही सर्वजण धानाचा बोनस मागायचो, काय अहंकार, काय उन्मत्तपणा. म्हणावे आम्ही धानाचा बोनस देणार नाही, कारण शेतकरी दुसऱ्याचा माल, व्यापारी दुसऱ्याचा धानाचा माल टाकतात म्हणून बोनस देणार नाही. अरे म्हणजे एखादा अधिकारी जर भ्रष्टाचारी असेल तर सर्वांचे पगार थांबवाल का? की त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला शोधणार, त्याला शिक्षा देणार. जर एखादा व्यापारी या बोनसचा दुरुपयोग करत असेल तर त्याला शिक्षा द्या. त्याची शिक्षा या हजारो कष्टकरी शेतकऱ्यांना देता हे पाप या महाराष्ट्राने कधी बघितलं नाही. उद्योग क्षेत्रात 1 रुपया युनिट वीज कमी होतं. अरे माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्ही चिचडोह प्रकल्प पूर्ण केला. अशोक नेतेंना, देवरावजीला माहिती आहे, पहिल्यांदा चिचडोह प्रकल्पात एक तर मागचं सरकार हे पैसे कसं देत होतं, तर दादा कोंडकेचं गाणं आहे, पाणी थेंब थेंब पडा, तसं यांचे पैसे थेंब थेंब पडायचे आणि चिचडोह प्रकल्प पूर्ण होत नव्हता. देवेंद्रजीकडे
एका दिवशी गेलो, 1 सेकंद देवेंद्रजी या विदर्भाचा, मराठवाड्याचा, महाराष्ट्राच्या विकासात 1 सेकंद सुद्धा गावत नव्हते. एका सेकंदात चिचडोहला एका झटक्यामध्ये पैसे दिले, चिचडोह प्रकल्प पूर्ण केला. कोटगल, अरे नुसतं कापूस कोंड्याच्या गोष्टी सरकार राहायचा, एका झटक्यामध्ये पूर्ण केला. गोंडवाना विद्यापीठ 2011 मध्ये घोषणा झाली, पैसे नव्हते, 200 एकर जागेसाठी ताबडतोब देवेंद्रजीच्या नेतृत्वात 89 कोटी दिले. गडचिरोली शहराच्या विकासाला कधी 1 कोटी 2 कोटी वैशिष्ट्यपूर्ण निधी असायचा, एका झटक्यामध्ये 50 कोटी. आणि तुमच्या गडचिरोलीच्या पाणी पुरवठा स्वच्छतेसाठी 100 कोटी. एक नगर परिषद, कारण आमच्या मनामध्ये शेवटच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण व्हावा ही इच्छा होती. वैधानिक विकास मंडळाचं आमचं दुसरं संरक्षक कवच होतं. इथं असणारा तरुण असेल, त्या तरुणीला मी आवाहन करेन, ओट तरुणा जागा हो, संघर्षाचा धागा हो, ओट आणि उगार तुझी मोठ. काय केलं यावरनी? आज आम्हाला नौकर भरतीमध्ये गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, बीड, लातूर, जालना आम्हाला एक संरक्षण होतं. वैधानिक विकास मंडळ मध्ये 1953 चा करार होता की आम्ही लोकसंख्येच्या अनुपातामध्ये या ठिकाणच्या तरुणीला नोकरी देऊ. मी प्रयत्न करतोय सरकारला की तुम्ही वैधानिक विकास मंडळ रद्द केलं, पण आमच्या नोकरीचं काय? आमच्या नोकरीच्या संदर्भात हे पॉलिटिकल अल्झायमर ज्यांना आहे, हे गजनी छाप सरकार हे विसरून जातं. आपल्या शपथनाम्यामध्ये लिहिलं, पण आज गडचिरोलीच्या तरुणांना नोकरी मिळेल याची कोणतीही शाश्वती नाही. माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्ही मनात विचार केला की 70% वनक्षेत्र होतं. अरे इथचा शेतकरी कष्ट करणारा आहे, पराक्रमी आहे, भूमातेची सेवा करतो, सोनं निर्माण करतो, पसीना बहाता है, पण त्याच्या शेतात पाणी नव्हतं. 11,000 11,500 धडक सिंचन विहिरी देण्याचा निर्णय केला. 11,500, कारण या जिल्ह्यात 12 तालुक्यापैकी 11 मानव विकास निर्देशांकामध्ये आहे. हा 740 जिल्ह्यामध्ये 115 जे जिल्हे अतिशय मागास गरीब आहे, त्यापैकी महाराष्ट्रात 4 होते, गडचिरोली, वाशिम, नंदुरबार, उस्मानाबाद. गडचिरोली हा देशामधला एक मागास जिल्हा. देवेंद्रजींनी एका झटक्यामध्ये सांगितलं, हो धडक सिंचन विहिरी आपण देऊ, जर वन कायदे आडवे येत असेल तर धडक सिंचन विहिरी देऊ. आम्ही 11,500च्या आसपास धडक सिंचन विहिरी दिल्या. आणि सरकार मात्र आता पुढचे हप्ते द्यायला सुद्धा किती एखाद्यानी कंजूस असावं. हे कंजूसाचे बाप आहे की विहिरी तयार झाल्या, पण पैसे देताना मात्र हे सरकार सांगतं आमच्या तिजोरीत पैसे नाही, पण पुण्याला मात्र 15,000 कोटीचा रिंग रोड केला जातोय. काय घोषणा होती? चिंतामुक्त शेतकरी, कर्जमुक्त शेतकरी. अजूनही महात्मा ज्योतिराव फुले योजनेचे पैसे दिले नाही. अजूनही छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचे थोडे शिल्लक पैसे होते, दिले नाही. नियमित कर्ज भरणाऱ्याला 6 मार्च 2020 ला सांगितलं नियमित कर्ज भरणाऱ्याच्या खात्यामध्ये 50,000 टाकू. मग आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन 8 मार्च 2021 त्या दिवशी पुन्हा सांगितलं की आम्ही 50,000 रुपये देऊ. आणि पुन्हा 11 मार्च 2022 ला सांगितलं की आम्ही नियमित कर्ज भरणाऱ्याच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 50,000 रुपये टाकू. लहानपणी कथा ऐकायचो, चिवताई चिवताई दार उघड, दार उघडल्या जात नव्हतं, तशी यांची तिजोरी उघडल्या जात नाही. आणि नियमित कर्ज भरणारा शेतकरी नेकी कर जूते खा मैंने खाए तू भी खा, या भावनेने या ठिकाणी काम सुरू आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, हातावर हात देऊन बसता येणार नाही. हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, गरीबाला जगण्याचा अधिकार आहे, गरीब कुटुंबातील तरुणाला रोजगार प्राप्त करण्याचा अधिकार आहे. पण हे सरकार
आदिवासी बांधवांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुराचे, कामगाराचे, गरीब कुटुंबाचे प्रश्न सोडवण्यासाठी तयार नाही. निराधाराचं अनुदान येत नाही. आज प्राकुगा कुटुंबामध्ये देवेंद्रजीचे सरकार असताना मी कागद चंद्रपूरची बैठक घेतली. आम्ही चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, प्राधान्य क्रमांकाचे जे गरीब कुटुंब आहे त्यांना आम्ही धान्य द्यायला सुरुवात केली. पण आमचं दुर्दैव आहे की या सरकारने आमचं धान्यही बंद केलं. जे केशरी कार्ड धारक ज्यांच्यावर प्राकुगाचा शिक्का मारला, अरे तुम्ही आमचं अन्न बंद करता, आम्ही मतपेटीतून तुमची मत बंद करून तुम्हाला सुद्धा उपाशी ठेवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात या ठिकाणी असणारा सर्वसामान्य माणूस करेल. हाही विश्वास आपल्याला या आक्रोश मोर्चातून निर्माण करायचा आहे. एकीकडे विश्वगौरव नरेंद्र मोदीजी पूर्ण शक्तीने देश घडवण्यासाठी 24 तास एकच विचार कि मेरी भारत माँ और भारत माता का हर सपूत अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या गरजा पोहोचल्या पाहिजे. देश घडवण्यासाठी प्रयत्न करताय आणि दुसरीकडे एकीकडे विश्वगौरव नरेंद्र मोदी तुमच्या कुटुंबातील, परिवारातील तरुण तरुणींची चिंता करत देश घडवण्यासाठी प्रयत्न करताय आणि दुसरीकडे काही नेते जातीचं विष पेरून देश बिघडवण्याचा प्रयत्न करताय. नरेंद्र मोदी ये देश मेरा परिवार या भावनेने नेतृत्व करत या महाराष्ट्रात 1,09,00,000 शेतकऱ्यांना दरवर्षी 6,540 कोटी थेट त्यांच्या खात्यात टाकताय. गरीब कल्याण योजनेसाठी हा गरीबों को मसीहा, गरीबों के सम्मान में विश्व गौरव नरेंद्र मोदी मैदान में या भावनेने मोफत अन्न धान्य देण्याचा प्रयत्न करताय. आणि हे मात्र शुक्राचार्यासारखे केंद्राच्या योजना अडवत तुमच्या मुलांची चिंता नाही, पण या सर्व नेत्यांना आपल्या सदस्याची चिंता आहे की माझा पोरगा आज पर्यावरण मंत्री आहे, भविष्यात मुख्यमंत्री झाला पाहिजे. कोणाला आपल्या नातवाची चिंता आहे की शिवसेनेच्या ताब्यात असणारा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला मिळाला पाहिजे. तंगड्यात तंगडे, तंगड्यात तंगडे आणि जनता मात्र उघड्यावर हे आपण पाहतोय. आणि म्हणून बंधूंनो आणि भगिनींनो, मी आपल्याला विनंती करायला आलो आहे. एवढ्या गरमीत तुम्ही बसला आहात, भाषण ऐकत आहात. आम्ही काही मनोरंजन करण्यासाठी इथं उभे नाहीत, पण या अमृत महोत्सवी वर्षामध्ये हा संघर्षाचा नारा तुम्ही सुद्धा बुलंद केला पाहिजे. एक अकेला थक जाएगा, साथी हात बढ़ाना. माननीय देवेंद्र फडणवीस जी पूर्ण शक्तीने या सरकारच्या विरुद्ध लढा देत आहे आणि या लढ्याला तुमचा सुद्धा आशीर्वाद असावा, तुमची शुभकामना असावी, तुमचा आशीष असावा, तुमचा पाठिंबा असावा. यासाठी आम्ही तुमच्या समोर इतक्या उन्हामध्ये सुद्धा त्रास देत, पण या सरकारचा त्रास कमी व्हावा यासाठी इथं उपस्थित झालो आहे. बंधूंना आणि भगिनींनो, माझी आग्रहाची विनंती आहे की हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण झाले. स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मनात एकच इच्छा होती की देशामध्ये विश्वगौरव नरेंद्र मोदीजी सर्वसामान्यांसाठी निर्णय करताय. पण महाराष्ट्रामध्ये घात झाला, मतदारांचा विश्वासघात झाला, जनादेशाचा अनादर झाला आणि आम्हाला पुन्हा एकदा स्वर्गीय सुरेश भटाची कविता म्हणावी लागली. उषक काग होता होता काग रात्र झाली. पुन्हा एकदा पेटवा या आक्रोशाच्या मशाली, आक्रोशाच्या मशाली. खूप खूप धन्यवाद.